भरत जाधव परीक्षेमध्ये नापास झाले. तर भरत जाधवचं त्यावर काय मत होतं, रिॲक्शन काय होती बघा. भरत जाधव: अरे बापरे, नापास झालो, आता काय करू. घरी गेलो तर अण्णा कानफडत वाजवतील जोरात. अरे बापरे, आता काय करू. एवढ्यात त्यांचे अण्णा त्यांच्या समोर येतात. अण्णांसमोर भरत जाधव जातात आणि त्यांना म्हणतात, अण्णा अण्णा असं काय करताय. माणसाची बुद्धिमत्ता त्याच्या शिक्षणावर कधीच अवलंबून नसते. आता हेच बघा ना, हे केशवराव पंत कमी शिकले, हे नारायणराव पंत कमी शिकले, हे माधवराव पंत कमी शिकले, हे गणपतराव पंत शिकलेच नाहीत, पण त्यांची आकलन शक्ती प्रभावी होती म्हणून ते प्रगती करू शकले. मिलमध्ये हमाल. त्यांचं हे बोलणं ऐकून वडील त्यांच्या कानफडा वाजवतात. यावर भरत जाधव त्यांच्या वडिलांना म्हणतात, अण्णा अण्णा तुम्ही कशाला काळजी करताय, तुम्ही टेन्शन नका घेऊ, माझं नाव भरत, ऑक्टोबरला परत. त्यांचेच सहकारी कलाकार संजय नार्वेकर परीक्षेत नापास झाले. त्यांनी त्यांच्या देडफुट्या स्टाईलनी रिॲक्शन दिली. संजय नार्वेकर: या वेळेला नापास झालो, पण आता इथून पुढे आपण परीक्षा नाही देणार, आपण शिक्षण सोडणार. तुमच्या एवढ्या ओळखी आहेत, द्या ना कुठेतरी चिकटवून. यानंतर मराठी रंगभूमीचे अत्यंत लोकप्रिय कॉमेडी नट प्रशांत दामले नापास झाले. त्याबद्दल ते आता त्यांचं हसत खेळत व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना विचारलं की आता नापास झाल्यानंतर आता तुम्ही पुढे काय करायचं ठरवलंय. तर प्रशांत दामलेंनी रिॲक्शन दिली: अरे हाय काय 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 होते का एक वेगळीच गमत आहे. गुळात आहे सायक्षर, गुळाला चारा सायक्षर, कुत्र्याला बिस्किट सायक्षर. काय करणार म्हणजे काय, MSCIT एक झकास कॉम्प्युटर कोर्स. राजन बिसे परीक्षेत नापास झाले. राजन बिसेंची रिॲक्शन: आओ आबा काय कटकट आहे. मी नापास कसा काय झालो आबा. काय आता मला सगळे पेपर आदल्या दिवशी मिळायचे आणि मी अभ्यास पण खूप केला होता. काहीतरी सेटिंग आहे. मी सांगतो शर्यानेच काहीतरी केलंय. आबा तुम्ही कशाला रागवताय आबा. आता सगळे विषय घेऊन मला परत बसावं लागेल. संदीप कुलकर्णी, डोंबिवली फास्ट पिक्चर होता, त्यातले हिरो संदीप कुलकर्णी परीक्षेत नापास झाले. संदीप कुलकर्णीने एकदम तिरसट रिॲक्शन दिली. संदीप कुलकर्णी: काय आयुष्य आहे, एका इच्छेसाठी परीक्षा द्या आणि ती दुहेरी करण्यासाठी मार्क चांगले मिळवा. रात्र जागून अभ्यास करा आणि नापास झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करा. त्यांचं सांत्वन करण्यासाठी खास डॉक्टर श्रीराम लागू त्यांच्याकडे आले आणि डॉक्टर लागू त्यांना म्हणाले, कुलकर्णी, अशा प्रकारे राग व्यक्त करण्यात काही अर्थ नाहीये. रोज डोंबिवली पासून तुम्ही रोज प्रवास करता. हा प्रवास करता करता थोडा अभ्यासही करत जा, म्हणजे पुढच्या वर्षी तरी निदान काठावर तरी पास व्हा. त्याच्यानंतर शेवटी सचिन पिळगावकर एकटे काठावर पास होतात. त्यांना खूप आनंद होतो. ते ताबडतोब गणपतीच्या देवळात जातात आणि गणपती बाप्पा समोर जातात आणि बाप्पाला म्हणतात, देवा तुझा नवस तू स्वतःच फेडून घेतलास. तुझी लीला अघात आहे. हे फक्त तूच करू शकतोस देवा. अरे पण मी तर कधी अभ्यासच नाही केला, असा कसा काय पास झालो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.